नमस्कार. अं, मी आहे गौतम आणि हा माझा मित्र आहे प्रवीण. आम्ही दोघं एका साखर कारखान्यामध्ये कामाला आहोत. येस. आणि आज अशी इमर्जन्सी झाली आम्हाला. आपत्कालीन स्थिती. हा जो पिक्चरमध्ये बघू शकताय हा प्रिंटर, चलचित्रामध्ये जो तुम्ही हा छपाई यंत्र बघू शकता. हा प्रिंटर तुम्ही बघू शकताय. छपाई यंत्र. तुम्ही बघू शकताय. तर हा थोडा खराब झालाय आणि हा काम दुरुस्त करण्यासाठी विजयनगर येथे जे कार्यालय आहे, अधिकृत कार्यालय आहे, दुचाकीने घेऊन चाललेला आहे. त्या ठिकाणी आम्ही हे दुरुस्ती करण्यासाठी घेऊन हे चालण्याच्या बघा गाडी कसं चालवतात. त्याच्या विद्युत दुचाकी वाहिनीवर त्याच्या दुचाकी वाहिनीवर हे सर्व घेऊन चाललंय. सर्व साहित्य वगैरे. सर्व म्हणजे फक्त एवढंच आहे. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की वी आर टॉकिंग इन मराठी. 6 वाजेपर्यंत आम्हाला काही करून हा नीट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचा आहे. त्यानंतर आम्हाला परत ह्या विद्युत दुचाकी वाहिनीवरनं परत अहिल्यानगर येथून 20 किलोमीटरवर साखर कारखाना आहे. त्या 20 नाही 25 आहे. हा 25 आहे का? हो. 25 किलोमीटर साखर कारखाना आहे आमचा. त्या ठिकाणी परत जायचंय. आणि महत्वाचं म्हणजे त्या वेळेला आमचा कार्यालयीन वेळ संपतोय, पण तरी सुद्धा आम्ही एक अधिक काम करतोय. त्या व्यतिरिक्त कामाच्या व्यतिरिक्त अजून एक काम करतोय. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे दोघांना. तर आमचं जे 3 तास झालेत, ते 3 तास आमचे जे बरं, आम्ही जे काम करतोय त्याचा आम्हाला पगार खूप कमी आहे, तरी पण आम्ही करतोय. आणि स्वतःची गाडी घेऊन जाणे हे एवढं महत्वाचं नव्हतं, तरी सुद्धा आम्ही घेऊन जाऊ आणि लागलो. कारखान्याने तसं म्हणजे त्यांनी गाडी नाही दिलेली, आम्ही स्वतः आमची गाडी घेऊन चाललोय. आणि कारखाना पण सुद्धा थोडा डबघाईला आलेला आहे. हो, आणि कारखान्याचं पण असं झालंय का खूप जणांचं देणं आहे, खूप जणांकडून घेणं पण आहे. ठीक आहे, थोडं आम्ही थोडं महत्वाची हेच करतोय. त्यानंतर पुन्हा भेटूया. थँक्यू गाईस.